या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महामानवांना वंदन करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आजच्या या बीड जिल्ह्याच्या ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यास आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचा ओबीसीचा योद्धा, तुम्हाला सगळ्यांचे नेते आदरणीय छगनराव भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्रातील तरुणांचा आदर्श, ज्याला आपण एक छंद आणि गोपीचंद नावाने ओळखता, असे गोपीचंद पडळकर, महादेवरावजी जानकर, कोकणातील कुणब्यांचा खऱ्या अर्थाने ज्यांनी भोग भोगलेत असे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित कुणबी समाजाचे नेते, ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष आदरणीय चंद्रकांत बावकर साहेब, या ठिकाणी वंजारी समाजाचा बुलंद आवाज आदरणीय टीपी मुंडे सर, व्यासपीठावर उपस्थित इतर सगळे नेते आणि या ठिकाणी उपस्थित ओबीसी बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांची आठवण मी ज्यावेळी या स्टेजवर आलो तेव्हापासून त्यांची आठवण होते. आणि काही मुलं या ठिकाणी संडे टू मंडे आणि गोपीनाथ मुंडे ही घोषणा जी आहे, मी ज्यावेळी बीडमध्ये मुंडे साहेबांच्या सोबत या जिल्ह्यामध्ये त्यांच्यासोबत सभा करायचो आणि त्यावेळी ही घोषणा जी आहे की संडे टू मंडे आणि गोपीनाथ मुंडे, मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन आपण सगळ्यांनी मिळून एकदा ही गोष्ट आपण देऊया. संडे टू मंडे, संडे टू मंडे, अरे संडे टू मंडे. धन्यवाद. या ओबीसीचा एल्गार आज या बीड शहरात होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज या सभेकडे लागलेलं आहे की या बीड शहरामध्ये मराठा आरक्षणाचं वादळ निर्माण झालं आणि त्यातून जे काय घडलं ते महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा लावणारी गोष्ट या बीड शहरामध्ये घडली. दिवसा ढवळ्या आमदारांची बंगले जाळले गेले, ऑफिस जाळले गेले, पक्षांचे ऑफिस जाळले गेले. या ठिकाणी आमचा सुभाष राऊत अगदी कष्टानं उभा केलेलं त्याचं जगण्याचं साधन ते हॉटेल फेकून टाकलं. अरे शून्यातून निर्माण केलेलं ती वास्तू तुमच्या डोळ्यात तुम्हाला ती सहन झाली नाही आणि म्हणून ती जाळली. अरे आम्ही तुमचा 75 वर्षाचं वैभव आम्ही सहन केलं ना रे. मुख्यमंत्री तुमचे, मंत्री तुमचे, आमदार तुमचे, कारखाने तुमचे, शाळा तुमच्या, हॉस्पिटल तुमचे, जे जे काय बँका, हे सगळं आम्ही सहन केलं आणि आमच्या एका छोट्याशा कार्यकर्त्याचं हॉटेल सुद्धा तुम्हाला सहन झालं नाही का रे बाबानो. पण आता हा ओबीसीचा एल्गार, या महाराष्ट्रातील मराठ्यांची सत्ता उलथवून लावून पुन्हा एकदा हा राऊत असतील, शेंडगे असतील, भुजबळ असतील, पडळकर असतील यांची सत्ता आता या ठिकाणी येत आहे. त्यामुळं
तुम्ही आता सांभाळून राहा. अरे मुंडे साहेबांनी या ठिकाणी ऊसतोड कामगारांसाठी एक मंदिर निर्माण केलं, तो कारखाना निर्माण केला. ऊसतोड कामगारांना मालक बनवून तो कारखाना या ठिकाणी निर्माण केला. तो सुद्धा तुम्हाला पाहवला नाही. आज या ठिकाणी भुजबळ साहेब यातना होत आहेत की भुजबळ साहेबांनी ज्या ज्या संस्था या ठिकाणी तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या संस्था फुकून टाकण्याचं काम ही व्यवस्था करत आहे. आणि म्हणून आजच्या या बीडच्या व्यासपीठावरून सांगतो की 24 रणसंग्राम जवळ येत आहे. पुन्हा एकदा मुंडे साहेबांनी उभा केलेलं वैभव हे पुन्हा एकदा या बीडच्या ऊसतोड कामगारांच्या हातामध्ये दिल्याशिवाय आता आपण स्वस्थ बसायचं नाही, अशी शपथ आज आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. काय म्हणणं आमचं म्हणणं एवढंच की तुम्ही आमच्या ताटातलं घेऊ नका. अरे आमचं 450 जमातीची गरीब जमातीचं हे आरक्षण जे आहे हे ह्याच्यावर तुमचा डोळा कशासाठी? हे कुठून सुरू झालं, कशासाठी सुरू झालं? कोपर्डीचा आपल्याला माहित आहे, कोपर्डीचा बलात्कार झाला आणि त्या ठिकाणी कोपर्डीच्या बलात्कारातून हे मराठा आरक्षणाचं वादळ जे आहे ते निर्माण झालं. 58 मोर्चे निघाले. काय म्हणणं होतं 28 मोर्चांचं की आम्हाला आमचा काही समाज गरीब आहेत, आम्हाला आरक्षण पाहिजे, पण कुणाच्याही हक्काचं नकोय, 50% वरचं वेगळाच प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण द्या. आम्ही मान्य केलं, आम्ही सगळ्यांनी मान्य केलं. मी पण भाषण केली कोल्हापूरला जाऊन की गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. मग घोडं अडलं कुठं, कशात माशी शिंकली आणि ते आरक्षण सोडून आता ओबीसीचं आरक्षण जे आहे हे कुणाच्या सांगण्यामुळे चाललंय. त्यामुळं हा जो लपंडाव जो सुरू आहे हा तुमच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही. अरे ओबीसीच्या 1% सुद्धा आम्ही हात लावू देणार नाही. पण येणाऱ्या 24 निवडणुकीमध्ये ते काय म्हणतात, भुजबळ साहेबांना आम्ही पाडणार, आम्ही ह्याला पाडणार, आमचे मराठ्याचे 1 लाख मत आहेत, त्याची 1 लाख मत आहेत. हे बघा तुम्ही, हे 60% महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून मी म्हणालो की तुम्ही 1 भुजबळ पाडाल, आम्ही तुमचे 160 मराठे पाडू. पाडायचे का? पाडायचे का मला सांगा. मग तयारीने लागा. 2024च्या या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खासदार आणि साहीच्या साही आमदार जे आहेत ते आता ओबीसीचेच पाठवायचे. आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. काय लावलंय काय तुम्ही? दिवसा ढवळ्या 54 लाख नोंदी. अरे कुणाच्या नोंदी, कसल्या नोंदी? सगळ्या बोगस नोंदी आहेत सगळ्या. खाडाखोड करतायत काय? त्या ठिकाणी बाप मराठा आणि मुलगा कुणबी. वा रे वा, वा रे नोंद. ती शिंदे समिती जी आहे, या सरकारने शिंदे समिती नेमलेली आहे. ती शिंदे समिती ताबडतोब बरखास्त झाली गेली पाहिजे. एक सुद्धा नोंद आम्हाला मंजूर नाही. अरे तुम्हाला आहे ना तुमचं आरक्षण. आता मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण आहे का नाही हे तुम्ही मला मी विचारतो. आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण आहे का? तर आहे. कुठलं आरक्षण आहे? तर ते ईडब्ल्यूएस आरक्षण आहे. ते त्यांनी घेतलं का? तर घेतलेलं आहे. 10% पैकी 8.5% त्यांनी घेतलं. अजून सुद्धा पोट तुमचं भरत नाही. ठीक आहे बाबा, तुम्हाला वाढवून घ्यायचं वाढवून घ्या ना. सत्ता इथं तुमची आहे, दिल्लीत तुमची सत्ता आहे. 10%चं 15 करा, 20 करा किंवा वेगळा प्रवर्ग करा. पण हे काय, ते आमचं गेलं तरी चालेल, पण आम्हाला ओबीसीलाच घुसायचं आहे. हे शक्य होणार नाही. आणि म्हणून आमचा हा एल्गार आहे. ही आमची पोरं आता त्याला त्यांचा हक्क आता समजलेला आहे. यापूर्वी आम्ही तुमच्या सतरंज्या उचलल्या. तुमचा पंचायत समितीचा निवडून यायचा, जिल्हा परिषदेचा आमदार निवडून यायचा, गुलाल आमच्या अंगावर टाकायचो, आम्ही नाचायचो. घोटभर त्यांनी घ्यायचे आम्हाला आणि 2-4 तुकडे घेऊन पुन्हा आणि पुढच्या वर्षी त्यांच्याच निवडणुकीमध्ये आपण नाचायचं. आता असं होणार नाहीये. 2024 मध्ये आमदार पण मराठे, आमदार पण ओबीसी आणि खासदार सुद्धा हे ओबीसीच असतील. आणि आमचाच गुलाल
आणि आमचंच मत आमचाच राजा आता हे आमचं ठरलेलं आहे, आपलं ठरलं ना नक्की आता। त्यामुळे आता हे आरक्षणाची लढाई जर या सरकारला या व्यासपीठावर मी इशारा देतो की जर ओबीसीच्या आरक्षणाला आता जरांगेंचं 20 तारखेला म्हणे मुंबईत आंदोलन आहे, 10 लाख गाड्या, 200 जेसीबी, हजारो ट्रॅक्टर, 1000 कोटीचे डिझेल पेट्रोल, असा गरीब समाज आता मुंबईमध्ये निघालाय म्हणे। वा रे गरिबी। मी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घातलं की बाबा रे अशी गरिबी आम्हाला पण ह्या ओबीसीला पण दे बाबा ही गरिबी। आम्ही त्यांना आव्हान दिलं, तुम्ही 20 तारखेला मुंबईत आलात तर ओबीसी सुद्धा 20 तारखेला मुंबईत एल्गार आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जर मराठा समाजाला परवानगी मिळणार असेल तर आम्हालाही परवानगी द्यावी लागेल। या ठिकाणी गायकवाड साहेब आहेत, 2000 गाढवं तयार केलेले आहेत, डुकरं तयार आहेत, शेळ्या मेंढ्या तयार आहेत। मुंबई आमचे 50 लाख ओबीसी मुंबईमध्येच आहेत। एका दिवसात सगळा सत्यानाश होऊन जाईल। त्यामुळं ओबीसीचा नाद करायचा नाही। म्हणजे आम्ही छोटे भाऊ आणि तुम्ही छोटे भाऊ, आम्ही मोठे भाऊ। वा रे वा, वा मोठा भाऊ। सगळे आमदार तुमचे, मुख्यमंत्री तुम्हाला, सगळा वाटा तुम्हाला आणि घाटा आम्हाला। आमच्या वाट्याला काय तर ऊसतोडी, हमाली, वेठबिगारी हे आमच्या वाट्याला, आणि तुमच्या वाट्याला काय शिक्षण संस्था। मी माहिती घेतली, सगळ्या शिक्षण संस्था, हे शिक्षण संस्थेवर सगळ्या शिक्षण संस्था ह्या सगळ्या मराठा समाजाच्या आहेत। आज या ठिकाणी मराठवाडा शिक्षण संस्था त्यांच्या पण माहिती घेतली, त्या पण जवळ 400-500 शाळा, म्हणजे सगळ्या शिक्षण संस्था सुद्धा ह्यांच्यात, सगळं ह्यांचं। ठीक आहे, आता थोडे दिवस तुमचे आहेत, पण एकच सांगतो की जर ओबीसीच्या ह्या मराठ्यांच्या या एल्गार आणि याच्या दडपणा झुंडशाहीला बळी पडून जर सरकारने जर ओबीसीच्या आरक्षणाचा घास घेतला, रात्री बेरात्री एखादा GR काढला, तर ध्यानात ठेवा 2024ला तुमचा घास ही ओबीसी जनता घेतल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या ठिकाणी देतो। आणि पुन्हा एकदा टीपी मुंडे साहेबांचं मी आभार मानतो की ओबीसी चळवळ ही मुंडे नावाच्या वादळाशिवाय पूर्ण होत नाही। म्हणून मी हात जोडून टीपी मुंडे साहेबांना विनंती केली, मुंडे साहेब तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे। आणि त्यांनी एल्गार केला की आमच्या हातामध्ये कोयता आहे, आमचं जगण्याचं साधन आहे, पण जर कुणी आमच्या नादाला लागला तर स्वसंरक्षणासाठी ते आम्हाला वापरावं लागेल, असा इशारा देणारा वाघ हा तुमचा बीडमधला टीपी मुंडे साहेब आहे। त्यांच्या टाळ्या वाजवून जरा स्वागत करा। पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात। आपल्याला भुजबळ साहेबांचं आणि आपले पडळकर साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे। जानकर साहेबांचं सुद्धा आपलं भाषण, जानकर साहेब नाही म्हणतायत, पण माझ्यामध्ये 2 मिनिटं बोलला बरं होईल। जानकर जाता जाता एकच मी गोष्ट देईन, एकच पर्व, जो ओबीसी के हित की बात करेगा, जो ओबीसी के हित की बात करेगा। धन्यवाद। जय मल्हार, जय ओबीसी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।